नमस्कार नमस्कार नमस्कार. जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलच्या आपल्या खादाड सफरीमध्ये मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतो. पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांचा मला आभार मानायचा आहे, कारण आपलं 50,000 सबस्क्रायबर्स म्हणजे आपली युट्यूब फॅमिली कंप्लीट झालेले आहेत. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनस्वी आभार. आणि तुम्हाला तर माहित आहे की कराडनं आपल्याला भरपूर प्रेम दिलेला आहे आणि कराडला आपण सारखं येत असतोय आणि त्याच निमित्तानं काहीतरी निमित्त काढून आज पण आपण कराडला आलेलो आहे. तर कराडमध्ये जिथं आपण आलेलो आहे तर ते लोकेशन पहिला मी तुम्हाला सांगतो. कराड मालकापूरमध्ये सफार हॉटेल हे सगळ्यांच्या ओळखीचं आहे. सफार हॉटेलच्या बरोबर खाली हॉट पॉट म्हणून एक चायनीज सेंटर झालेलं आहे, ते पण कराडमध्ये नवीन. आता तुम्हाला माहिती आहे जिथं नवीन आहे तिथं आपण जात असतो, पण इथं नवीन काय आहे तर इथं चायनीज फूड बरोबर इथं थाई फूड सुद्धा मिळणार आहे, इथली स्पेशालिटी आहे. आणि म्हटलं आता आपण ठिकठिकाणी रेसिपी वगैरे आपण कव्हर करत असते, तर चायनीजमध्ये आपण एखादी अशी रेसिपी कव्हर करूया. मागल्या टायमाला आपण ट्रिपल राईसची एक रेसिपी घेतली होती, जिथं आपल्याला शक्य होती ते आपण रेसिपी घेत असतो. तर आपण आज इथं ग्लोबली जी डिश फेमस आहे चायनीजमध्ये ती आहे गोबी मंचुरियन. ती सगळ्यांच्या आवडीची, म्हणजे लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत चायनीजमध्ये काय माहीत झालं तर गोबी मंचुरियन सगळ्यांना माहीत आहे. तर त्याच गोबी मंचुरियनची आपण रेसिपी बघणार आहे. काय मिळाला तर एखाद्या आपण थाय फूडचे वगैरे काय मिळतं बघूया. थाय फूडचा रिव्ह्यू सुद्धा आपण नक्की सांगणार आहे तुम्हाला. तर चला तर बघूया हॉटपॉट चायनीज सेंटरचं गोबी मंचुरियन रेसिपी. हे जे हॉटपॉट चायनीज सेंटर आहे ना, म्हणजे बऱ्याच ठिकाणी चायनीज खाल्लंय, पण ह्या ठिकाणी जिथं आलोय असं वाटतंय की खरोखर चायनीज सेंटरमध्ये आलोय. ॲम्बियन्स जर इथला बघितला नाही तर एकदम खतरनाक वाटते, म्हणजे कुठेतरी एखादं खरोखर चायनीज सेंटर आहे आणि तिथलं वातावरण निर्मिती जी असत्या चायनीज सारखी तर तशी तुम्हाला इथं बघायला मिळेल. वरती छत्र्या लावले, साईडनं असं एकदम कलर पॉईंटमध्ये केलेला आहे चायनीजमध्ये, तर ते बघून भारी वाटलं आणि मूड झाला एकदम आता चायनीज खायचा. किचनमध्ये यांच्यात जाऊया आणि किचनमध्ये गोबी मंचुरियनची रेसिपी बघूया. चला तर आलोय किचनमध्ये आपण. आणि हायजीन तुम्हाला माझ्या कॅपवरनं कळालेलं असेल. आत येताना हे अलाउड नाही, आपण शूटसाठी आलोय तरी पण इथं अलाउड नाही. आणि आतमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला हायजीन वगैरे तर दिसते, एक नंबर मेंटेन केलेलं आहे. शेफ आपल्याबरोबर आहे आणि आपण आता गोबी मंचुरियनची रेसिपी बघणार आहे. डायरेक्ट चालूच करूया आपण. गोबी मंचुरियनसाठी आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे शेफ? गोबी मंचुरियनला आपल्याला गोबी लागणार आणि कॅरट गाजर आहे बघा, लहान साईजचा आहे, आणि गाजर घेतलेला आहे. एवढं दोन मटेरियल आपल्याला लागणार. तर आपण गोबी कट करून घ्यायचं. बारीक लांबड कटिंग करून घेतलेला आहे. तुम्हाला चायनीज क्षेत्रामध्ये आता शेफ किती वर्षाचा अनुभव आहे? मला आता 12 वर्ष झालं. 12 वर्ष. या अगोदर कुठं? पुण्यात होतो मी. पुण्यात. बारीक चॉपिंग करून घेतले बघा. गोबी मंचुरियन साठी जेवढं बारीक लागते तेवढं आपण ते करून घेतलेलं आहे. हे गाजर. ह्याचं सुद्धा बारीक लांबड स्लाइस करून घेतलेला आहे. त्यानंतर बारीक चॉपिंग केलेला. कटिंग वर बऱ्याच गोष्टी राहतात, बारीक राहणं, मोठं राहणं. हे झालं आपलं गोबी मंचुरियनचं मटेरियल रेडी. आपलं भाजी झाली. हो, भाजी झाली. एका साईडला प्लेट मध्ये काढून घेतली. आता ह्यात काय करायचं आपण? ह्याला आता कोटिंग करायचं. कॉर्नफ्लॉवर मैदा टाकायचं, थोडा सॉल्ट टाकायचं. त्यात आता थोडस मीठ टाकलं बघा. व्हाईट पेपर. हो, व्हाईट पेपर म्हणजे मिरीज असते. हो, थोडा मॅगी मसाला, मिरीज पावडर. ठीक आहे, मॅगी मसाला. ओके, झाला ह्याचा. आता ह्याला कोटिंग करू. मसाला आणि मीठ टाकलेला आहे. एका भांड्यात काढून घेतले. आता याच्यामध्ये काय कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. हो, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ऍड होणार. मसाला जो हलका हलका मसाला आहे ते आता एकसारखा करायला लावून घ्यायला लागलेत एकसारखा त्याला. ठीक आहे, हे कॉर्नफ्लॉवर. हो, हे मैदा आणि हा मैदा. हो, आता ह्याचा कोटिंग होणार. गोबी मंचुरियन मध्ये जे बारीक बारीक बॉल असतात गोबीचं, तर ते ह्याच्यापासूनच बनवलं जातं. पाणी टाकूया. पाणी थोडंसं टाकलेलं आहे. आता हे झालं मोठा रेडी. अजून लागेल तसं मैदा. त्यांचा हात बसलेला आहे. ते ड्राय टाईप मध्ये आलं पाहिजे का? हो, ड्राय. जास्त ओलला नको,
आता झालं रेडी. आता फ्राय करू. फ्राय होगा. फ्राय करायचं. ओके. तर हे फ्राय करायसाठी आता सोडायला लागेल बघा. आता तेलामध्ये आता आपण हे डीप फ्राय करून घेणार आहे. तर असं ते गोबी मंचुरियनचं फ्राय करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही कसं झालंय ते. असं टेक्स्चर ते असं आलं पाहिजे. काम अजून पूर्ण झालेलं नाही. आपण जे फ्राय करून घेतलं गोबी मंचुरियन बॅटरमध्ये बुडवून केलेलं किंवा मिक्स करून केलेलं म्हणा. तर आता पूर्ण प्रोसेस जी आहे ती आत्ता होणार आहे. कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेणार आहे. आणि मसाला. हे काय शेफ? हे अद्रक लसूण मिरचीचा पेस्ट. अद्रक लसूण आणि मिरची बारीक चॉप केलेला आहे बघा. ते तेलामध्ये मिक्स केले. आता चिल्ली पेस्ट. चिल्ली सॉस. ओके. चिल्ली सॉस टाकलेला. चिल्ली सॉस तुम्हाला कुठेही मिळून जाईल. ते काय वॉटर. थोडंसं पाणी आणि मीठ. मॅगी मसाला. आता आता गोबी मंचुरियनचं बॉल. आता सोया सॉस. ते काय सोया सॉस. ओके. सोया सॉस ऍड केलेला आहे. आता हे कॉर्नफ्लॉवरचं बॅटर. फक्त कॉर्नफ्लॉवर आहे ते. हो, फक्त कॉर्नफ्लोअर. आणि हे कोथिंबीर पाठीमागे जे ऍड केलं ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी होतं. म्हणजे पाणी म्हणजे ते बॅटर मिक्स केलं. झाले आपली गोबी मंचुरियन. ओके. जस्ट आत्ताच आपण गोबी मंचुरियनची जी रेसिपी होती ती रेसिपी बघितली. आणि मी तुम्हाला म्हणलं की कराडमधलं हे नवीन चायनीज सेंटर आहे. तिथे काय तर नवीन आहे. तर हॉटपॉट चायनीजच नाही तर हॉटपॉट चायनीज अँड थाय सेंटर आहे. थाय म्हणजे थायलंड जे फूड असतं ते फूडमधलं हे भरपूर इथे मेनू आहेत. ते मेनू कार्ड बघितलं तर ते असं व्हायला आलं की ह्यातलं कुठलं घ्यायचं कुठलं नाही. पण तुमच्याकडलं बेस्ट आहे ते द्या. मग आपण रेसिपी बघितली होती गोबी मंचुरियनची. तर 100% पहिल्यांदा आपण गोबी मंचुरियन खाणारच आहे. दिसायला तुम्हाला एकदम जसं चायनीजला असतं गोबी मंचुरियन जसं पाहिजे तसं हे गोबी मंचुरियन आहे बघा. एकदम ड्राय. सूप पण सॉस वगैरे सगळं मापात आहे. आणि बघूया आपण टेस्ट करू. एकदम मऊ मऊ लागलं. म्हणजे आता कसं आहे फ्राय करताना त्याच्यावर पण राहत असतील गोष्टी. पण एकदम असं विरघळ लागत. सूप ट्राय करून बघूया. हा खतरनाक. पण हे जे आहे ना हे कराडमध्ये मी बऱ्याच ठिकाणी बघा असं चायनीज कुठे घेतलेलं नाही. पण ही जी सुपाची क्वालिटी आहे बेस्ट. हे कुठे मिळणार ना 100%. कडक लागते. हे आपण थोडंसं साईडला ठेवूया. आणि मोमोज जे आहेत तर हे फ्राईड मोमोज आहेत. ते भारी एवढं की ते टेक्स्चर एवढं भारी आलं की नाही ते दिसतानाच एकदम छान वाटते. मोमोची चटणी रेड चटणी ही ग्रीन चटणी. सुरुवातीला मोमोज जे आहे ते असंच खाऊन बघणार आहे बिना चटणीच. हे कसं आहे बघा. वा. एकदम मापात आहे. जेवढा मसाला त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर सेम जे मी ह्याच्याबरोबर खाऊन बघतो. हा ह्याच्याबरोबर बेस्ट लागते थोडीशी. खतरनाक. बेस्ट मोमोज खाल्लेला आहे बरं आतापर्यंत मी. एक नंबर मोमोज. हे आपला मोदूक मोमोज आहे. मोमोजची खरी ओळख. खरं तर हे ह्या चटणीसंग खायला पाहिजे. रेड चटणी बरोबर. सुपर.
ग्रीन चटणी बरोबर. आपण 2-3 आयटम जेवढे ट्राय केलं मोमोज मध्ये, परत कोबी मंचुरियन, आत्तापर्यंतचं बेस्ट होतं. सगळ्यात इंटरेस्टिंग आणि तुम्हाला म्हटलं मी थाय फूड, तर थाय फूडमध्ये यांच्याकडे एक ग्रीन थाय नावाची ही करी आहे. तर हे खायचं असं आहे की राईस होतो आणि हे करी, तर हे मिक्स करून खायचं. पण सगळ्यात इंटरेस्टिंग जो विषय आहे तो मला ह्या करीचा वाटला. हे पहिला मी ह्याच्यामध्ये काय काय जरा पहिल्यांदा बघूया. तर ह्याच्यामध्ये ब्रोकोली दिसत्या, हे काय आहे, हे येलो कॅप्सिकम आहे, हे रेड कॅप्सिकम आणि हे झुकीनी आहे. तर हे जेवढे व्हेजिटेबल आहेत एवढं तर दिसतंय. आता बनवायची आपण प्रोसेस वगैरे काय बनवलं बघितलेलं नाही, पण हे नुसतं मी करी ट्राय करून बघणार आहे कशी लागते. थाय फूड आहे. हा हा, काहीतरी युनिक टेस्ट आहे, वेगळा आहे काहीतरी. आणि हे राईस बरोबर याचं कॉम्बिनेशन कसं लागतं जरा बघायचं. ते राईस थोडंसं त्याच्यामध्ये ॲड केलं आहे, थोडीशी आपण ह्याच्यामध्ये ही ग्रेव्ही मिक्स करूया. त्याच्यात मशरूम पण घावले बघा, थोडीशी ही ब्रोकोली. ठीक आहे. तर हे राईस आणि ग्रेव्ही याचं कॉम्बिनेशन चांगलं आहे, करी जे आहे याचं कॉम्बिनेशन चांगलं आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि हे आपण ट्राय करून बघूया. मस्त लागते. ह्याच्या अगोदर आपण हे कधीच खाल्लं ना असं कॉम्बिनेशन. राईसमध्ये रस्सा मिसळून खाल्ला आहे, राईसमध्ये अजून वरण मिसळून खाल्ले, पण राईसमध्ये हे थाय करी पहिल्यांदा मिसळून खायला लागले. माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स आहे, पण जे टेस्ट आहे ते टेस्ट भारी लागतं. एक चिकन सलाड. तर ह्याच्यामध्ये सुद्धा ब्रोकोलीचं प्रमाण भरपूर आहे. हे थोडंसं ऑमलेट आहे, वर चिकन आहे, ह्याचं सलाड तयार केलेलं आहे. हे थोडंसं ट्राय करून बघूया आपण. खरं तर आता हे जरा वेगळंच आहे, मिक्स व्हायला लागले सगळं, पण बघूया. मशरूम पण आहे बघा यात, सगळं मिक्स आहे. हे ओके, म्हणजे तिखटा काय म्हणलं तर चालली, असं काय वेगळं वाटलं नाही. पण हे जे बाकीचं आयटम आहेत खतरनाक, म्हणजे बेस्ट लागलं मला क्वालिटीला चायनीजमध्ये. बस करू. ऑल ओव्हर तर फूड म्हटलं तर फूड एक नंबरच आहे, विथ हायजीन आणि क्वालिटी एक नंबरच ठेवलेली आहे फूडची आणि इथली सुद्धा. कराडमध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी, आता कराडमधले आपले फॉलोअर जे आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत, कराडमध्ये भरपूर जण आपले व्हिडिओ बघतात. तर चायनीजसाठी मला असं वाटत नाही कुठं जास्त असं ठिकाण आहे, त्यातलं तर हायजेनिक ठिकाण. हे एक बेस्ट ठिकाण असं म्हटलं तर काय हरकत नाही. तुम्ही इथे 100% व्हिजिट करू शकताय. मलकापूरमध्ये, कराड मलकापूरमध्ये सफारी हॉटेलच्या बरोबर खाली आहे हॉटपॉट चायनीज आणि थाय सेंटर. तर बेस्ट अनुभव घेतला मी इथला आणि क्वालिटी फूड खाल्ले. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करू शकता. कराडमध्ये अजून कुठं असे ठिकाण आहेत किंवा जिथं आपण व्हिजिट करायला पाहिजे, जिथं ऑथेंटिक फूड आहे किंवा जुनं फेमस असं काहीतरी वेगळं कोणी किंवा एखाद्याला मदतीची गरज आहे ज्याला एक्सप्लोअर करायचं आहे, ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा खाली. आपण तिथं जाण्याचा 100% प्रयत्न करूया. आजची रेसिपी, आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.